प्रलंबित मागण्यांबाबत राज्य शासन आणि प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी 16 जून पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। या संपामुळे राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधल्या अनेक सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे। मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार विभागाचा आकृतीबंध मंजूर होऊन 3.5 वर्षांचा कालावधी उलटला तरी सेवा प्रवेश नियम अद्याप तयार झालेले नाहीत। त्यामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागतंय। आर्थिक आणि सामाजिक नुकसान सहन करावं लागतंय। विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्याबाबत शासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। आजपासून विदर्भ वगळता राज्यभरातील शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजली आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर चिमुकल्यांची पावलं पुन्हा शाळेकडे वळली आहेत। सकाळपासूनच शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांची पालकांची लगबग पाहायला मिळते आणि मुलांच्या चेहऱ्यावरती उत्साह पाहायला मिळतोय। आपल्यासोबत या शिरोडकर शाळेचे मुख्याध्यापक देखील आहेत। काय सांगाल मॅडम, आज कशा प्रकारे सर्व छोटी मुलं आली आहेत, पहिला दिवस आहे, काय आज आगळा वेगळापणा तुम्ही ठेवला आहे? या शालेय विद्यार्थ्यांना आज वेलकम करण्यासाठी भारतातील जगप्रसिद्ध वैज्ञानिक आम्ही या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी उभे केलेले आहेत आणि शिक्षणाचे जनक ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे देखील ह्या मुलांना स्वागतासाठी उभे आहेत। आणि मी आता सध्या डॉक्टर विक्रम साराभाई यांची भूमिका साकारली आहे। हे एक भारताचे थोर भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स आणि खगोलशास्त्र होते। त्यांनी आपल्या भारताला अंतराळात नेलं व त्याचबरोबर अणुशक्ती जी असते ती विकसित करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे व मी आज त्यांचीच भूमिका साकारली आहे। मी सतीश धवन यांची भूमिका साकारलेली आहे। सतीश धवन हे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे प्रणेते होते व ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यात त्यांनी 20 वर्ष काम केले। मी सावित्रीबाई फुले। स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसलेल्या या काळात सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला होता, तरी त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि त्यांनी समाजाचा विरोध साकारला तरीही त्यांनी शाळा शिकवली। त्यांनी ही शिक्षणाची ज्योत विझू दिली नाही। महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली। कॅमेरामन अजित कदमसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आजपासून परभणी जिल्ह्यातली शाळांची घंटा पुन्हा वाजू लागली असून नवीन शैक्षणिक वर्षाचा उत्साहपूर्ण प्रारंभ झालाय। परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका तसंच खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची लगबग पाहायला मिळाली। पहिल्याच दिवशी काही ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत फुलं, टाळ्या आणि रांगोळी काढून आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात आलं। नवीन गणवेश, दप्तर आणि पुस्तकांसह शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। शाळा सुरू झाल्यानं विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। मनोज जरांगे काल रात्री कोल्हापूरमध्ये दाखल झाले। थोड्याच वेळात ते करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतील आणि त्यानंतर ते शाहू समाधीस्थळी भेट देऊन नवीन राजवाड्यावर शाहू महाराज आणि सकल मराठा समाजासोबत चर्चा करतील आणि यानंतर मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद होईल। मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅझेटचा उल्लेख केल्यानंतर शाहू महाराजांनी कोल्हापूर गॅझेटचा विसर पडल्याचं वक्तव्य केलं होतं। त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अन्न औषध विभागाकडून राज्यामध्ये विविध ठिकाणी होणाऱ्या कारवाया पाहून पानटपरी चालकांचं धावदण आणलंय। गेल्या 15 दिवसांमध्ये सांगली, ईश्वरपूर, विटा, मिरज, कसबे, डिग्रज अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे। या कारवाईच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील पानपट्टी बंद ठेवली जाते। तसंच अन्न आणि औषध प्रशासनाविरोधात पानपट्टीधारक भव्य मोर्चा काढणार आहेत। सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होईल। अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, फक्त पान दुकानदारांना टार्गेट केलं जातं, हे अन्यायकारक आहे आणि या अन्यायाविरोधात आज सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीनं मोर्चा काढला जाणार आहे। पुणे शहरामध्ये पाणी कपात आजपासून लागू होणार आहे। पाण्याची उपलब्धता कमी असल्यानं नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलंय। खडकवासला धरण साखळीमध्ये केवळ 5 टीएमसी पाणी शिल्लक आहे, त्यापैकी महापालिकेसाठी 3 टीएमसी पाणी शिल्लक आहे। हा पाणीसाठा प्रत्यक्ष पाणी वाटपाच्या तुलनेत खूप कमी आहे। या पार्श्वभूमीवर पुण्यात आजपासून पाणी कपात होईल। खडकवासला धरण साखळीत 5 टीएमसी पाणी शिल्लक असल्यामुळे पुण्यामध्ये पाणी कपात लागू करण्यात आली आहे। आजपासून 1 दिवसाआड पुण्यामध्ये पाणी पुरवठा होणार आहे। पाणी पुरवठ्यासंदर्भातलं वेळापत्रक महापालिकेच्या वेबसाईटवरती उपलब्ध करण्यात आलंय। अनेक परिसरात पहाटे तर अनेक परिसरात रात्री पाणी पुरवठा होणार आहे। लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धनेगाव इथल्या मांजरा धरणाला जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांनी भेट देऊन पाणीसाठ्याचा आढावा घेतला। एल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या
पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार धरणातील सगळं पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसंच अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मान्सूनच्या आगमनाला विलंब होत असल्यामुळे लातूरमधला शेतकरी चिंतेत आहे. जूनचा अर्धा महिना उलटला तरी पेरणीयोग्य दमदार पाऊस न झाल्यानं खरीपाच्या पेरण्या खोळंबल्यात. गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीलाच बहुतांश भागात खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र परिस्थिती पूर्णतः उलट आहे. मान्सून पूर्व मशागतीची कामं पूर्ण करून बळीराजा पेरणीसाठी सज्ज आहे. पण पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्यात. दरम्यान पाऊस लांबल्यामुळे मूग, तीळ या पिकांच्या क्षेत्रामध्ये घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. लातूर जिल्ह्यात यंदा खरीपात जवळपास 5,90,000 हेक्टरवरती पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागानं वर्तवलेला आहे. पाऊस पडण्याची आता आतुरतेने वाट बघत आहोत. शेतातले कामं नांगरट पाळी झालेली आहे. आता गेल्या वर्षी 7 तारखेला मिरग निघाला, 11 तारखेला पेरणीची सुरुवात झाली. पाऊस गेल्या वर्षी भरगतचा पडला होता. आमचा पाऊस आज 14 तारीख आहे, तरी मग पावसाची कुठलीच म्हणजे काही नाही. वातावरण सध्या बिकट परिस्थिती आहे. पाऊस नाही, काही नाही. खात आणून ठेवलेला आहे, बी आणून ठेवलेलं आहे. पेरणीची तारीख जर वाढली तर बारीक मूग असेल, तीळ असेल येणार नाही. बीड तालुक्यातील पिंपरनई येथील गाव साठवण तलावातील पाण्याचा उपसा झाल्यानं तलाव कोरडा पडलाय. परिणामी ग्रामस्थांवर तलावात खड्डे खोदून झिरपणारं पाणी अंघोळ, कपडे धुणं आणि इतर वापरासाठी वापरण्याची वेळ आली आहे. फेब्रुवारी महिन्यात भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन तलावातील पाणी शेतीसाठी उपसा थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती आणि त्यानंतर तहसील प्रशासनाकडून 2दा तलाव परिसराला भेट देऊन संबंधितांना पाणी उपसा न करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करून अवैध पाणी उपसा सुरू राहिला आणि त्यामुळे आता हा तलाव कोरडा पडलाय. प्रशासनाने वेळी दखल घेतली असती आणि त्या निवेदनाचा विचार केला असता तर आज शेतकऱ्यावर आणि गावकऱ्यावर पशुधनाला पाणी, माणसाला पाणी पाजण्याची वेळ आली. कसं कुठं पाजावं ह्याची वेळ आली नसती. आज पाण्याची गाळामध्ये 1 फूट ते 2 फूट पाणी राहिलेलं आहे. आज जनावर इथं पाणी सुद्धा देखील पित नाहीत. वास येतोय, घाण येते, दुर्गंधी येते त्या पाण्याची. आज ही जी बिकट परिस्थिती आली ती फक्त काही ठराविक लोकांनी या ठिकाणी मोटरा टाकून पाणी शेतीला दिले आणि ते न ऐकल्यामुळं आणि तलाठी आणि तहसीलदारांनी त्याची दखल न घेतल्यामुळं आज पिंपरनेतील गावकऱ्यावर आणि सर्वसामान्य लोकांवर ही वेळ आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात काल संध्याकाळी झालेल्या पहिल्याच मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला. 1.5 तास झालेल्या जोरदार पावसामुळे सातपुडा पर्वतरांगेतून वाहणारे जवळपास सगळेच नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला तर परिसरातले शेतकरीही सुखावले. दरम्यान पावसानंतर पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. नागपूरहून देशातील प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या विमान प्रवासाचं भाडं गेल्या काही महिन्यात लक्षणीय वाढलंय. विशेषतः शनिवार, रविवार तसंच सणासुदीच्या काळात विमान भाडं दुप्पट होण्याचे प्रकार वारंवार दिसून येत आहेत. नागपूर हैदराबाद मार्गावरचं भाडं 8,000 रुपयांवरून 16,000 रुपयांपर्यंत वाढलंय. याशिवाय नागपूरहून मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि पुण्याला जाणंही दुप्पट महाग झालंय. तर कशी भाडेवाढ झाली आहे? नागपूर मुंबई सामान्य भाडं आहे 7,035 रुपये आणि सध्या दर आकारला जातोय 12,320 रुपये. नागपूर दिल्ली सामान्य भाडं आहे 6,719, सध्याचं भाडं आहे 10,223. नागपूर पुणे सामान्य भाडं आहे 6,534, सध्याचं भाडं आहे 9,830. नागपूर बंगळुरू सामान्य भाडं आहे 5,193, सध्या भाडं आकारलं जाते 9,139. नागपूर हैदराबाद सामान्य भाडं आहे 8,271, सध्याचं भाडं आहे 16,253. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.